आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीचं औचित्य साधून वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये आणि त्यासोबतच संपूर्ण देशामध्ये आरक्षणाचं अत्यंत क्लिष्ट, अत्यंत कपटपूर्ण राजकारण पूर्ण देशात आणि खास करून महाराष्ट्रात मागच्या काही वर्षापासून आपण सातत्यानं अनुभवत आहोत. ज्या छत्रपती शाहू महाराजांच्या माध्यमातून आरक्षण आणि वसतिगृह या दोन संकल्पना आपल्या देशामध्ये राबवण्यात आल्या, ज्या छत्रपती शाहू महाराजांच्या माध्यमातून आरक्षण ही संकल्पना आपल्या देशामध्ये जन्माला आली आणि त्यांच्या माध्यमातून कोल्हापूर संस्थानामध्ये ती लागू झाली. पण आज आपल्या महाराष्ट्राचं प्रचंड मोठं दुर्दैव आहे की त्या शाहू महाराजांच्या मुलांना अर्थात मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही आहे आणि मराठा समाजाला आरक्षणासाठी अत्यंत प्रखर असा संघर्ष पूर्ण महाराष्ट्रात करावा लागत आहे. त्यासोबतच मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिलेला आहे की 5% महाराष्ट्रामध्ये मुस्लिमांना शिक्षणामध्ये आरक्षण लागू झालं पाहिजे. मुस्लिमांना आरक्षण लागू करण्याचे संविधानिक आणि न्यायपालिकेचे आदेश असताना सुद्धा महाराष्ट्रातलं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार हे मुस्लिमांना आरक्षण लागू करण्यासाठी तयार नाहीये. त्यासोबतच आज आपण पाहत आहोत की 4 मार्च 2021 ला दिल्लीच्या सुप्रीम कोर्टचा एक महत्वाचा निकाल आला आणि तो निकाल जो वैधानिक कायदा महाराष्ट्रात बनवण्यात आला, ओबीसींना राजकीय क्षेत्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण देण्याच्या संदर्भातला जी 73वी घटना दुरुस्ती 74वी घटना दुरुस्ती करून महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना राजकीय प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार भारतीय संविधानाच्या माध्यमातून जो बहाल करण्यात आला, भारतीय संविधानाच्या वैधानिक कायद्यांच्या माध्यमातून, तो सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांमधला कायदा 4 मार्च 2021 ला सुप्रीम कोर्टानं तोही रद्द केलेला आहे. म्हणजे एका बाजूला ओबीसींचं राजकीय आरक्षण संपवण्यात आलेलं आहे, मराठा समाजाला राजकारण त्याचंही राजकारणाचं जे पिटिशन आहे ते रद्द करण्यात आलेलं आहे आणि याचा सूड उगवण्यासाठी म्हणजे महाराष्ट्रामध्ये स्वतःला मराठा समाजाचे नेते म्हणून घेणारे, स्वतःला जाणत राजे म्हणून घेणारे, महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या आणि छत्रपतींच्या गाद्यांचं आवडणारे या सर्व लोकांना जेव्हा मराठा समाजाला आरक्षण देण्यामध्ये ही माणसं जेव्हा नालायक सिद्ध झाली, तेव्हा या सर्व नेत्यांनी मिळून त्यामध्ये खास करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून 7 मे 2021 ला एक परिपत्रक काढण्यात आलं आणि त्या परिपत्रकाच्या माध्यमातून एससी आणि एसटी मधलं पदोन्नती मधलं आरक्षण रद्द करण्यात आलं. आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून हा जो पूर्ण राजकारणाचा गोंधळ आपल्या देशात चाललेला आहे, या राजकारणाच्या गोंधळाचा निषेध करण्यासाठी आणि संविधानिक आरक्षणाची तरतूद असताना 30 जुलै 2020 ला सुप्रीम कोर्टानं आदेश दिलेला आहे की एससी आणि एसटीचं आरक्षण हे पदोन्नती मधलं आरक्षण लागू करण्यासाठी सुप्रीम कोर्टानं आदेश दिलेले आहेत, राज्य सरकारांना आदेश दिलेले आहेत. त्यामुळे आरक्षण या आरक्षणाचं जातीचं चक्रव्यूह
या आरक्षणाला संपवण्यासाठी या देशातल्या मनुवाद्यांनी चालवलेले षडयंत्र, या सर्व षडयंत्राचा पर्दाफाश करून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत आरक्षणाचं तत्व, आरक्षणाची भूमिका हे पोहोचवण्याची जबाबदारी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या पिंपरी चिंचवड शहरामध्ये ते काम वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सुरू आहे. मी आज या आरक्षणाचे अनेक विषय आहेत, मी त्यातल्या काही पुसटच्या विषयाचा उल्लेख केलेला आहे. महाराष्ट्रातल्या धनगर समाजाला आदिवासींचा दर्जा देण्याचं वचन देणारे भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस, या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला छत्रपती का आशीर्वाद, चलो नरेंद्र मोदी के साथ असं छत्रपतींना आव्हान करून त्या छत्रपतींना आरक्षणाचं गाजर दाखवून त्यांचं आरक्षण रद्द करण्याचं षडयंत्र करणारी भारतीय जनता पार्टी, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या सर्व पक्षांनी मिळून आरक्षणाचं प्रचंड राजकारण केलेलं आहे. आणि त्या राजकारणावरचा पडदा आपल्या सर्वांच्या माध्यमातून फाडण्याचं काम आज वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही संबंध महाराष्ट्रामध्ये करत आहोत. खूप सारे विषय आहेत. आरक्षण, या आरक्षणाच्या नावाखाली संपूर्ण देशामध्ये अनेक आरक्षण विरोधकांचं पित्त खवळलेलं आहे. काही लोकांना जुलाब झालेत, काही लोकांना उलट्या झाल्यात आणि काही नेत्यांना मुळव्याध झालाय. आरक्षण म्हटलं की पित्त खवळत आहे. आरक्षण आम्हाला नको. पण आज महाराष्ट्रातली परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्राला मागासवर्गीय होण्याचे डोहाळे लागलेले आहेत. जे स्वतःला उच्च मानतात, तो ब्राह्मण असेल, सिंधी असेल, मारवाडी असेल, मराठा असेल. माझ्याकडे महाराष्ट्रातल्या मागासवर्गीय आयोगाचे आकडे आहेत. महाराष्ट्रामध्ये सवर्ण म्हटल्या जाणारे ओपन कॅटेगरी मधल्या 74 जाती आहेत आणि त्या 74च्या 74 जातींनी राज्य मागासवर्गीय आयोगाकडे निवेदन दिलेलं आहे की आम्हाला ओबीसी मध्ये घाला. ब्राह्मणांनी सुद्धा निवेदन दिलंय, आम्हाला ओबीसी बनवा. महाराष्ट्रामध्ये ओबीसी मध्ये 355 जाती आहेत. त्या 355 पैकी 100 जातींनी निवेदन दिलंय आम्हाला भटक्या विमुक्तात घाला. भटक्या विमुक्तामध्ये 51 जाती आहेत. त्या 51 पैकी 27 जातींना निवेदन दिलंय आम्हाला अनुसूचित जातीत घाला. बांधवांनो, सगळ्या मोठ्या मोठ्या जातींना मागासवर्गीय होण्याचे डोहाळे लागलेले आहेत. स्पर्धा लागलेली आहे. स्वतःला उच्च म्हणणारे, स्वतःला श्रेष्ठ म्हणणारे, स्वतःला सगळ्यात बलाढ्य म्हणणारे सगळे हातात कटोरा घेऊन म्हणतायत आम्हाला मागासवर्गीय बनवा, आम्हाला मागासवर्गीय मध्ये घाला. अशा पद्धतीनं महाराष्ट्रासकट पूर्ण देशातल्या स्वतःला उच्च म्हणणाऱ्या जाती आणि धर्मातली लोक मागासवर्गीय होण्यासाठी आता लढाया लढतात, मोर्चे काढतात, संघर्ष करतात. त्यामुळे आज वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या संबंध लोकांना आमची विनंती आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी हे अगोदरच घोषित केलेलं होतं आणि त्यासाठीच भारतीय संविधानामध्ये आर्टिकल 340 बाबासाहेब आंबेडकरांनी तरतूद केली. बाबासाहेब आंबेडकरांना याची कल्पना होती की आज त्यांच्याकडे 100-200 एकर जमीन आहे, 50 वर्षानंतर त्यांच्याकडे 5 एकर सुद्धा जमीन नसेल आणि त्या प्रत्येक जातीला, प्रत्येक समाजाला आरक्षणाची गरज पडणार. म्हणून मी आज विषय बरेच आहेत, पण मी त्यामध्ये सुद्धा खास करून आरक्षणातल्या पदोन्नतीच्या संदर्भातली एक महत्वपूर्ण भूमिका मांडणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून रिझर्वेशन इन प्रमोशन हा फार क्लिष्ट विषय आहे. संपूर्ण भारतामध्ये फक्त कर्नाटक असं एकमेव राज्य आहे की ज्या कर्नाटक मध्ये रिझर्वेशन इन प्रमोशन ऍक्ट आहे. त्या कर्नाटक मध्ये रत्नप्रभा नावाची कमिटी बनवण्यात आली आणि त्या रत्नप्रभा कमिटीच्या माध्यमातून रिझर्वेशन इन प्रमोशन फक्त कर्नाटक मध्ये चालू आहे.
बाकी भारतातल्या एकाही राज्यामध्ये रिझर्वेशन इन प्रमोशन लागू होत नाहीये. प्रत्येक राज्यामध्ये त्याला अडवलं जात. आता हा रिझर्वेशन इन प्रमोशन हा नेमका विषय काय आहे? या सगळ्या बाबींना वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून, आदरणीय प्रकाश आंबेडकरांच्या माध्यमातून आज आम्ही महाराष्ट्रातल्या सर्व आरक्षणाच्या समर्थकांना, एससी, एसटी, ओबीसी, एनटी, एनटी, एसएनटी, व्हीजेएनटी, एसबीसी, एमबीसी, एनटी 1 2 3 या आरक्षणाच्या लाभार्थ्यांना, आरक्षणाच्या माध्यमातून ज्यांना शिपायापासून आयएस पर्यंतच्या ज्यांना नोकऱ्या लागल्यात त्या सर्व लाभार्थ्यांना आणि खास करून महाराष्ट्रातल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना माझी विनंती आहे. महाराष्ट्रामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने 2017 ला आदेश काढला. अत्यंत भयानक आदेश काढला मुंबई उच्च न्यायालयानं. आणि तो आदेश काय? मुंबई उच्च न्यायालयानं 2017 आदेश काढला की अनुसूचित जाती आणि जमातीतला एखादा व्यक्ती जर त्या जाती प्रमाणपत्राच्या आधारावर शासकीय सेवेत रुजू झाला असेल तर त्याला पदोन्नतीतल्या आरक्षणामध्ये त्याला राजकीय त्या जातीचा आधार घेऊन पदोन्नती भेटणार नाही. जर तुम्हाला नोकरी जातीमुळे भेटली असेल तर तुम्हाला पदोन्नती आम्ही जातीमुळे देणार नाही. बांधवांनो, मी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून फक्त एक महत्वाचा पदोन्नतीमधलं आरक्षण या विषयाला जरा आपण नीटपणे समजून घेऊया. ही फार क्लिष्ट आणि वेदनादायक गोष्ट आहे. आपल्या देशामध्ये आरक्षणाच्या संदर्भातला एक प्रसिद्ध खटला आहे आणि त्या खटल्याचं नाव आहे इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकार. हा 1993 चा खटला आहे. 16 नोव्हेंबर 1993 ला इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकारचा, त्याला मंडल जजमेंट म्हणतात. हा मंडल जजमेंट 16 नोव्हेंबर 1993 चा आहे. अनेक अनुसूचित जाती जमातीचे लाखो अधिकारी कर्मचारी ज्यांच्या पदोन्नतीचा प्रश्न आहे, ज्यांच्या भवितव्याचा हा प्रश्न आहे. मी त्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना फार गंभीर बाबी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. जरा नीटपणे समजून घेऊया. 20 जुलै 2020 मध्ये सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला आहे की राज्य सरकार पदोन्नतीमधलं आरक्षण लागू करू शकतं. ज्याला संविधानाच्या भाषेमध्ये त्याला इनेबलिंग प्रोव्हिजन म्हणतात. इनेबलिंग प्रोव्हिजन म्हणजे तुम्ही देऊही शकता आणि तुम्ही देऊ शकत पण नाही. दोन्ही गोष्टी राज्य सरकारवर सोडून दिलेल्या आहेत. इंदिरा साहनीचा खटला आहे. हा खटला मंडल आयोगाचा आहे. हा खटला ओबीसीच्या संदर्भातला आहे. एससी आणि एसटीच्या संदर्भातला तो मुळात खटलाच नाही. केस चालू आहे ओबीसीची, हेअरिंग चालू आहे ओबीसीची, हेअरिंग चालू आहे मंडल आयोगाची. आणि सुप्रीम कोर्टानं, ज्याला कायद्याच्या भाषेमध्ये सुमोटो डिसिजन म्हणतात, मला माहिती नाही किती बांधवांपर्यंत या गोष्टी पोहोचतील, समजतील. या कायद्याच्या गोष्टी आहेत, या आपल्या देशामधल्या संविधानाच्या गोष्टी आहेत. आणि आपल्या देशाची सगळ्यात मोठी समस्याच ही आहे की आपल्या देशातल्या लोकांना कायदा आणि संविधान म्हटलं की बऱ्याच लोकांच्या डोक्याला मुंग्या येतात. आमच्या देशातल्या लोकांना टिंगल टवाळीची भाषा कळते. आमच्या देशातल्या लोकांना हाणामारीची भाषा कळते. आमच्या देशातल्या लोकांना जात आणि धर्माची भाषा कळते. आमच्या देशातल्या लोकांना मंदिर आणि मस्जिदची भाषा कळते. पण कायदा आणि संविधान म्हटलं की बऱ्याच लोकांच्या डोक्यावर होऊन जात. म्हणून मी आज हा प्रयत्न करतोय की आपल्या सर्वांना कायद्याची भाषा समजली पाहिजे. हा खटला इंदिरा साहनीचा आहे, ओबीसीचा खटला आहे आणि सुप्रीम कोर्टानं सुमोटो पद्धतीनं, असू द्या, सुमोटो पद्धतीनं एक अत्यंत महत्वाचा निर्णय दिला. आणि तो निर्णय 16 नोव्हेंबर 1993. आणि काय निर्णय दिला? निर्णय दिला की पदोन्नती मधलं आरक्षण इथून पुढे देता येणार नाही. हा जो आज आपण पदोन्नतीतलं आरक्षण, जे अजित पवार सारख्या कायद्याचं कवडीचं ज्ञान नसणाऱ्या, ज्यांना कायदा काय आहे याची कुठलीही कल्पना नसणाऱ्या पदोन्नतीतल्या आरक्षण कमिटीचा अध्यक्ष कोण? अजितदादा पवार. ज्या अजितदादा असं वाटतं
की अजितदादा पवारनं काही संविधानावर पीएचडी केली का? अजितदादा पवारनं आरक्षणावर पीएचडी केली? आपण सर्वजण साक्षीदार आहात. जितके पण आयोग बनतात त्या प्रत्येक आयोगाचा, तसा रेणके आयोग बनला भटक्यांसाठी, बाळकृष्ण रेणके भटक्या समाजाचे. मराठा समाजासाठी आयोग बनला, त्या आयोगाचे अध्यक्ष नारायण राणे बनवले जातात, गायकवाड बनवले जातात. पण एससी एसटीचा असा आयोग आहे पदोन्नतीचा की त्याचा अध्यक्ष अजित पवारांना बनवण्यात येतो. आम्ही या घटनेचा निषेध करतोय आणि एससी एसटीचा जो पदोन्नतीतल्या आरक्षणाचा आयोग आहे त्या आयोगाचा अध्यक्ष सुद्धा कुणीतरी एससी एसटी असला पाहिजे, ही आपण सर्वांनी प्रथम बाजू समजून घेतली पाहिजे. कायदा एससी एसटीचा आयोग एससी एसटीच्या कर्मचाऱ्यांसाठी आणि त्याचा अध्यक्ष कोण? अजितदादा पवार. आणि अजितदादा पवार यांच्या माध्यमातून तो कायदा 7 मेला रद्द करण्याचा निर्णय झाला. मी त्याचा निषेध यासाठी करतोय की हा 1993 मध्ये सुप्रीम कोर्टाने आदेश दिला की पदोन्नतीतलं आरक्षण देता येणार नाही आणि जर द्यायचंच असेल तर फक्त 5 वर्षासाठी देता येईल. आणि तिसरा आदेश दिला, हा सुमोटो आदेश आहे. आदेश जरा समजून घ्या. कोणीही कोर्टामध्ये पदोन्नतीच्या आरक्षणाला आव्हान केलं नव्हतं. कोणीही कोर्टात गेलं नव्हतं. सुप्रीम कोर्टात जाऊन कुणी म्हटलं नाही की पदोन्नतीतलं आरक्षण रद्द करा. सुप्रीम कोर्टानं सुमोटो मनानं दिलेला निर्णय. कुणी मागितला नाही, कुणी विचारला नाही, कुणी कोर्टात गेलं नाही. सुमोटो डिसिजन. बांधवांनो, 1993 ला सुमोटो डिसिजन झालं आणि मग 1995 ला आपल्या देशामध्ये भारतीय संविधानाचं आर्टिकल 368 आधारावर, ज्या 368 आधारावर संविधानामध्ये संशोधन करण्याचा अधिकार, त्या संविधान संशोधनाचा आधार घेऊन 77वी घटना दुरुस्ती करण्यात आली 1995 मध्ये. आणि या 77व्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून पहिल्यांदा भारतीय संविधानामध्ये एक प्रोव्हिजन बनवण्यात आलं, एक आर्टिकल बनवण्यात आलं. त्या आर्टिकलचं नाव आहे आर्टिकल 16(4)A, ज्यामध्ये पदोन्नती मधल्या आरक्षणाची तरतूद आहे. आज ज्या आर्टिकल साठी आपण इथं बसलो आहोत ते पदोन्नती मधलं आरक्षण हे भारतीय संविधानाचं आर्टिकल 16(4)A. 16(4)A यामध्ये पदोन्नती मधलं आरक्षण आहे. आणि आता उत्तराखंड नावाचं राज्य आहे, त्या उत्तराखंड मध्ये मुकेश कुमार नावाचा एक ग्रस्त सुप्रीम कोर्टामध्ये गेला आणि सुप्रीम कोर्ट आणि उत्तराखंड सरकारचा मुकाबला झाला आणि सुप्रीम कोर्टाने एक आदेश दिला. फार बारकाईनं गंभीर बाबी मी आपल्याला सांगतोय. मुकेश कुमार विरुद्ध सुप्रीम कोर्टाच्या या लढाईमध्ये सुप्रीम कोर्टाने आणखी एक आदेश दिला. तो आदेश फार भयंकर आहे. आणि सुप्रीम कोर्टाने आदेश दिला की रिझर्वेशन इज नॉट अ फंडामेंटल राईट. हा आपल्या सगळ्यांसाठी फार मोठा डोकेताप आहे. सुप्रीम कोर्टने आदेश काय दिलाय? रिझर्वेशन इज नॉट अ फंडामेंटल राईट. हा तुमचा मौलिक आणि मूलभूत अधिकार नाही. आता ज्यांनी संविधान समजून घेतलं त्यांना सगळ्यांना माहिती आहे आर्टिकल 12 ते आर्टिकल 35 हे फंडामेंटल राईट्स आहेत. आणि आम्ही जर आर्टिकलची भाषा बोलतोय ते आर्टिकल 16(4)A ची गोष्ट आहे. आणि सुप्रीम कोर्ट म्हणतं की रिझर्वेशन इज नॉट अ फंडामेंटल राईट. याला काय म्हणायचं? याला म्हणायचं कंटेम्प्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन. तुम्ही कंटेम्प्ट ऑफ कोर्ट बऱ्याच ठिकाणी ऐकलं असेल. कंटेम्प्ट ऑफ कोर्ट, कोर्टाची अवमानना झाली, न्यायाधीशाची अवमानना झाली. कंटेम्प्ट ऑफ कोर्ट. आपल्या देशात कंटेम्प्ट ऑफ कोर्ट वर कायदे आहेत, आपल्या देशात कंटेम्प्ट ऑफ कोर्टच्या शिक्षा आहेत. पण आपल्या देशात कंटेम्प्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशनच्या बाबतीत काय? कंटेम्प्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन. नरेंद्र मोदीने कॉन्स्टिट्यूशनचं कंटेम्प्ट केलं. 2019 मध्ये या भारतातल्या गरीब सवर्णांना 10% आरक्षणाचा कायदा बनवला. तो कंटेम्प्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन आहे. कॉन्स्टिट्यूशन तुम्हाला मान्यता देत नाही. गरिबी आणि श्रीमंतीवर आरक्षण देण्यासाठी भारतीय संविधानानं बंदी घातली असताना तुम्ही कॉन्स्टिट्यूशनचं कंटेम्प्ट केलेला आहे. तुम्ही कॉन्स्टिट्यूशनचा विरोध केलेला आहे. फार मोठा विषय आहे. पण मी अत्यंत त्रोटक आणि कमी शब्दामध्ये सांगतोय की इंदिरा साहनीच्या खटल्यामध्ये पदोन्नतीतलं आरक्षण रद्द करण्याचा निर्णय झाला. त्यानंतर पदोन्नतीतल्या आरक्षणाचा कायदा बनला आणि त्या कायद्याला
दक्षिण भारतातल्या एका माणसानं चॅलेंज केलं. त्या माणसाचं नाव आहे एम नागराज. आपण ज्या मुद्द्याला समजून गेले, एम नागराज, या एम नागराज सारख्या माणसानं 4 गोष्टींना विरोध केला. 77व्या घटना दुरुस्तीला, 81व्या घटना दुरुस्तीला, 82व्या घटना दुरुस्तीला आणि 85व्या घटना दुरुस्तीला 4 संविधान संशोधनाला त्यानं चॅलेंज केलं. आणि त्या माणसाचं चॅलेंज फेटाळून लावण्याचं काम सुप्रीम कोर्टानं 2006 मध्ये केलं. त्यामुळे आता तो रिझर्वेशन इन प्रमोशन आहे हा 2006 मध्ये एम नागराजच्या डिसिजन नंतर सुप्रीम कोर्टानं आणखी 2 आदेश काढले. ते फार विचित्र आहेत. आपल्या फक्त शासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांना ते लक्षात येतात. त्यातला सुप्रीम कोर्टाचा पहिला आदेश आहे की देयर इज नो ऑटोमॅटिक रिझर्वेशन इन प्रमोशन फॉर एससी आणि एसटीज. मला माहिती नाही महाराष्ट्रातले अधिकारी कर्मचारी या बाबींना किती गंभीरपणे घेतात, पण या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून 2006 ला एम नागराज विरुद्ध भारत सरकारच्या खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टने आदेश काढला देयर इज नो ऑटोमॅटिक रिझर्वेशन इन प्रमोशन फॉर एससी आणि एसटीज. आता ते ऑटोमॅटिक नाही. आणि मग त्याच्यामध्ये 2006 ला दुसरं एक प्रोव्हिजन बनवण्यात आलं आणि ते प्रोव्हिजन म्हणजे भारतीय संविधानाचं आर्टिकल 16(4)B 16(4)B ज्याला इनॅबलिंग प्रोव्हिजन म्हणतात. आणि इनॅबलिंग प्रोव्हिजनचा अर्थ आहे राज्य सरकारच्या मर्जीवर पदोन्नतीचं आरक्षण द्यायचं असेल द्या, द्यायचं नसेल देऊ नका. अशा पद्धतीनं हे 2 प्रोव्हिजन करण्यात आले. आणि मग तिसरी अट त्यांनी घातली. या 3 अटीवर आता रिझर्वेशन इन प्रमोशन महाराष्ट्रात सुरू आहे. 3 अटी आहेत. पहिली अट त्याला म्हणतात डेटा कलेक्शन ऑफ बॅकवर्डनेस ऑफ एससी आणि एसटी. डेटा कलेक्शन करा, कागदानुसार स्टॅटिस्टिक्स सांख्यिकी आकडे द्या की किती लोक मागासवर्गीय आहेत, किती लोक पिछाडलेले आहेत, त्याचा डेटा कलेक्ट करा आणि आम्हाला द्या. दुसरं त्यांनी सांगितलं की या लोकांना पर्याप्त प्रतिनिधित्व आहे की नाही त्याचं चेकअप करा. आणि तिसरं त्यांनी सांगितलं की यांच्यामुळं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इफिशियन्सीचा जर धोका नसेल तरच यांना आम्ही प्रमोशन देऊ. बऱ्याच क्रिटिकल गोष्टी आहेत. याला आर्टिकल 335 म्हणतात. त्या आर्टिकल 335 ला त्यांनी चॅलेंज केलं. आर्टिकल 335 म्हणजे काय, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इफिशियन्सी म्हणजे काय की एससी आणि एसटीचा जर अधिकारी ज्युनियर इंजिनियर असेल आणि तो जर सिनियर इंजिनियर केला तर कदाचित त्यानं बांधलेले ब्रिज पडून जातील. जर त्यांचा डॉक्टर असेल आणि त्यानं जर एखादी सर्जरी केली तर पेशंट मरून जातील. त्यांची इफिशियन्सी चेक करा, त्यांचं मेरिट चेक करा. ही अट आत्ता पण लागू आहे. त्या अटीवर फक्त कर्नाटक मध्ये चॅलेंज झालं. बी.के. पवित्रा नावाच्या माणसाची केस आली आणि बी.के. पवित्रा विरुद्ध भारत सरकारची केस आता 2019 आणि 20 मध्ये ती केस गाजली इफिशियन्सीच्या विरोधामध्ये. बांधवांनो, अशा पद्धतीनं संपूर्ण देशात आरक्षण रिझर्वेशन इन प्रमोशनला फार मोठ्या प्रमाणामध्ये सुप्रीम कोर्ट आणि राज्य सरकार या दोघांचा फुटबॉल करण्याचं काम या रिझर्वेशन इन प्रमोशनच्या मुद्द्यावर महाराष्ट्रात सुरू आहे. आज वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मी फक्त या विषयाच्या संदर्भात यासाठी बोलतोय की आपल्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना हे समजलं पाहिजे. बरेच अधिकारी कर्मचारी मी पाहिले ते काय म्हणतात, मला राजकारण आवडत नाही, मी फक्त धार्मिक काम करतो, मी समाजाचंच काम करतो, मला राजकारण आवडत नाही, मी धर्माचं काम करतो, मी समाजाचंच काम करतो. आणि आता सगळे आमचे एससी एसटीचे अधिकारी कर्मचारी भिकाऱ्यासारखा कोटरा घेऊन राजकीय नेत्यांच्या दरबारात उभे आहेत. का तुम्हाला उभं राहावं लागतं? का राजकीय नेत्यांच्या दरबारात उभं राहतात? कारण त्यांना माहिती आहे की कायद्यानं जरी आम्हाला घोषित केलं असलं तरी अजित पवार सारखे, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा सारखे पक्ष ते लागू करायला तयार नाहीत. आणि देश पातळीवर हा काही एक माणसाचा विषय नाहीये. आपल्या देशातल्या लाखो अधिकारी कर्मचाऱ्यांचं प्रमोशन या कायद्यामुळं रखडून पडलेलं आहे. त्यामुळे मी आज
वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनाही आव्हान करतोय, कारण आपल्या सर्वांना माहित असलं पाहिजे, फक्त SC STच्या आमदार खासदारांना दलाल बोलून चालणार नाही. ते राजकीय आरक्षण आहे. आर्टिकल 330 नुसार आमदार बनण्याचं आरक्षण आहे. आर्टिकल 332 नुसार खासदार बनण्याचं आरक्षण आहे. तसं अधिकारी कर्मचारी बनण्यासाठी 15(4) आणि 16(4) नुसार आरक्षण आहे. जर आमचे आमदार खासदार जर तोंडामध्ये मुख गिळून शांत बसले असतील तर प्रश्न आमचे IAS IPS IRS IFS डॉक्टर इंजिनियर एक्झिक्युटिव्ह मेंबर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर्स कुठं? तेव्हा आमच्याही कर्मचाऱ्यांचे तुमच्या हक्काचे प्रमोशन मोडीत काढले जातात, तुमच्या नोकऱ्या भरत्यावर आव आणला जातो, बंद्या घातल्या जातात. त्यामुळे मी आज त्या अधिकारी कर्मचाऱ्यांनाही आव्हान करतोय, जे अधिकारी कर्मचारी सातत्यानं आम्हाला सांगतात आम्हाला राजकारण जमत नाही, आम्ही धर्माचंच काम करतो, आम्ही समाजाचंच काम करू, आम्ही विद्यार्थ्यांना फळ वाटप करू, साहित्य वाटप करू, पण त्या सगळ्यांना माझं सांगणं आहे, शेवटी बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की पॉलिटिकल पॉवर इज अ मास्टर की. पॉलिटिकल पॉवर इज अ मास्टर की. राजकीय सत्ता अशी गुरु किल्ली आहे की त्याच्याशिवाय तुमच्या कोणत्या समस्याचे दरवाजे उघडणार नाहीत. आणि ती राजकीय सत्ता हातात घेण्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर महाराष्ट्राच्या रणमैदानामध्ये आहेत. या महाराष्ट्राच्या मैदानामध्ये या काँग्रेस राष्ट्रवादी भाजपा सारख्या सत्ता आणि संपत्तीने मस्तावलेल्या या सगळ्या टोळ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर मैदानामध्ये आहेत. आणि आज आपल्या सर्वांचा राजकीय अनुभव लक्षात घेता हे मी विश्वासानं बोलतोय की शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते असतील, या सगळ्या नेत्यांना वठणीवर आणण्याची ताकद बाळासाहेब आंबेडकरांमध्ये आहे. आणि त्यांची ताकद वाढवण्यासाठी आज वंचित बहुजन आघाडी मैदानामध्ये आहे. वंचित बहुजन आघाडीचा बांधवांनो, नेते बाळासाहेब आंबेडकरांचा हा अत्यंत गंभीर विषय आहे. या विषयाला जितकं बोलत जावं तेवढं कमी आहे. पण या ठिकाणी आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल. मी पर्टिक्युलर रिझर्वेशन इन प्रमोशनच्या संदर्भात काही भूमिका मांडलेल्या आहेत. आता सुप्रीम कोर्टाचा गेल्या वर्षीचा आदेश आलेला, त्या आदेशानुसार फक्त 2 अटींची पूर्तता झाली तर रिझर्वेशन इन प्रमोशन महाराष्ट्रात लागू होऊ शकतं. जर कर्नाटक सरकारनं कायदा बनवला असेल तर महाराष्ट्र सरकार सुद्धा रिझर्वेशन इन प्रमोशनचा स्वतंत्र कायदा बनवून ते लागू करू शकतं. अशा प्रकारे आम्ही महाराष्ट्र शासनाला जे फुले शाहू आंबेडकरांच्या नावाचा फार गदारोळ करतात, आता आव आणतात, इतका पुळका त्यांना फुले शाहू आंबेडकरांचा आहे. आणि SC STच्या कर्मचाऱ्यांचं पदोन्नतीमधलं आरक्षण तुम्ही रद्द करत असाल तर या महाराष्ट्रातल्या ढोंगी आणि फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेऊन लोकांच्या डोक्यात धूळफेक करणाऱ्या या सरकारचा सुद्धा जाहीर निषेध झाला पाहिजे. एवढं आजच्या निमित्तानं बोलतो. आणि छत्रपती शाहू महाराजांची आज जयंती असल्यामुळं मी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला एक आव्हान करून थांबणार. म्हणजे पूर्ण जगात आरक्षण आहे. जपानमध्ये पण आरक्षण आहे. जपानमध्ये बोरोकोपेन नावाची जात आहे, तिला आरक्षण आहे. चीनमध्ये आरक्षण आहे. चीनमध्ये मुस्लिमांना आरक्षण आहे. अमेरिकेमध्ये आरक्षण आहे. त्याला अफर्मेटिव्ह ऍक्शन म्हणतात अमेरिकेमध्ये. आणि अमेरिकेतले जे निग्रोज आहेत, काळे लोक आहेत, त्यांना अमेरिकेमध्ये आरक्षण आहे. नेदरलँड सारख्या देशामध्ये सुद्धा, स्वीडन सारख्या देशामध्ये सुद्धा प्रोटेस्टंट ख्रिश्चनांना आरक्षण आहे. जिथं कॅथलिक ख्रिश्चन आणि प्रोटेस्टंट ख्रिश्चनांचे वाद आहेत तिथं सुद्धा प्रोटेस्टंट ख्रिश्चनांना आरक्षण आहे. एवढ्या जगाच्या कानाकोपऱ्यात माझ्याजवळ उपलब्ध आकड्यानुसार आता जगातल्या 40 पेक्षा जास्त देशांनी शाहू महाराजांची आणि बाबासाहेब आंबेडकरांची आरक्षण पॉलिसी स्वीकारलेली आहे. जगामध्ये आरक्षण पॉलिसीचा स्वीकार होत आहे, त्याचं स्वागत केलं जात आहे. आणि महाराष्ट्रामध्ये काही लोकांच्या पोटात दुखत आहे आणि त्या पोटात दुखणाऱ्या लोकांनी सुद्धा भिकाऱ्यासारखं 10% आरक्षणाचा कायदा बनवलाय आणि तो गरिबीच्या आधारावर बनवलाय. आणि सरकारनं पत्रक काढलं की 8 लाखापेक्षा ज्याचं कमी उत्पन्न आहे
त्याला सुद्धा आरक्षण देण्यात येईल. आता आम्हाला भीती वाटत आहे की उद्या विजय माल्यासारखा उद्योगपती जो आता भिकारी झालाय तो सुद्धा उद्या म्हणू शकतो मला पण आरक्षण द्या. त्यामुळे तुमची गरिबी तुमच्या अंगमस्तीतून आलेली गरिबी आहे आणि आमची गरिबी ही पिढ्यान पिढ्या जाती आणि धर्म व्यवस्थेनं लादलेली गरिबी आहे. त्यामुळे तुमच्या आणि आमच्या गरिबीमध्ये फरक आहे. उद्या विजय माल्यासारखे टाटा बाटा सारखे लोक हे गरीब होतील आणि ते उद्या आरक्षण मागतील. म्हणून आपल्या सर्वांना वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून नरेंद्र मोदीने जो आर्टिकल 15(6) मध्ये अमेंडमेंट करून एक नवीन गरीब श्रीमंतीचा कायदा बनवलेला आहे तो संविधान विरोधी कायदा आहे. त्याचा सुद्धा जाहीर निषेध झाला पाहिजे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी खुद्द बाळासाहेब आंबेडकर आत्ताच कोल्हापूरच्या आंदोलनात धगधगत्या पावसामध्ये भर पावसामध्ये बाळासाहेब आंबेडकर सामील झाले आणि त्या मोर्चामध्ये तुम्ही पाहिलं असेल छत्रपती शाहू महाराजांचे वंशज संभाजीराजे भोसले बाळासाहेब आंबेडकरांच्या घरी आले. जसं स्वतः शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकरांच्या मुंबईतल्या वस्तीमध्ये परळमध्ये जिथं बाबासाहेब राहत होते तिथं शाहू महाराज जसे स्वतः आले होते तसे संभाजीराजे बाळासाहेबांच्या घरी आले आणि पत्रकाराने एक प्रश्न विचारला संभाजीराजेंना ते तुम्ही कालच शरद पवारांना भेटलात, आज तुम्ही बाळासाहेब आंबेडकरांना भेटलात, आता उद्या कोणत्या नेत्याला भेटणार आहात? तर संभाजीराजे भोसलेंनी उत्तर दिलं आणि संभाजीराजेंनी काय उत्तर दिलं की आता बाळासाहेब आंबेडकरांना भेटल्यानंतर मला कोणत्याच नेत्याला भेटायची गरज नाही. हे टपरीवर बसून सपट चर्चा बिना खर्च करणाऱ्या लोकांना नाही कळणार. जे पुढ्या खाऊन पिचकाऱ्या मारत बसतात राजकारणाच्या त्यांना या गोष्टी नाही कळणार. छत्रपती संभाजीराजे जर स्वतः म्हणतात की बाळासाहेब आंबेडकरांना भेटल्यानंतर मला आता कोणत्याच नेत्याला भेटायची गरज नाही, यामध्येच बाळासाहेब आंबेडकरांच्या राजकीय आणि सामाजिक शक्तीचं उत्तर आहे. या महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देण्याची ताकद बाळासाहेब आंबेडकरांमध्ये आहे. त्या ताकदीला आपल्या समाजानं समजून घेतलं पाहिजे आणि हा जो आरक्षणाचं चक्रव्यूह आहे, हे जे आरक्षणाचं राजकारण चालू झालेलं आहे, हे आरक्षणाचं चक्रव्यूह भेदण्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचे हात मजबूत करण्याचं काम आपण सर्वजण येणाऱ्या काळामध्ये करूया. मी मराठा समाजाला एक शेवटचं आव्हान करेल की शाहू महाराजांची जयंती असल्यामुळे शाहू महाराजांचा पूर्ण इतिहास भूगोल कमी जास्त प्रमाणात आपल्याला माहिती आहे. मी दोन घटना सांगणार आणि थांबणार. आपल्यातल्या बऱ्याच लोकांना माहिती नाही की बाबासाहेब लंडनला शिकायला गेले, आपल्याला माहिती आहे, पण शिकायला जाताना काय बाबासाहेबांचे नातेवाईक होते का कोणी लंडन मध्ये? जसं आता आपण पुण्यात आलो, मुंबईत आलो तर एखाद्या नातेवाईकाला, मामाला, आत्याला, काकाला, भावाला फोन करतो, येतो रे बाबा मी पिंपरीला, काय तर बघ माझं. मग बाबासाहेब आंबेडकर लंडनला गेले तर बाबासाहेब आंबेडकरांचे काय लंडन मध्ये कोणी नातेवाईक होते? बिलकुल नाही. बाबासाहेब आंबेडकरांमध्ये लंडनला बाबासाहेब गेले तर लंडन मध्ये इंग्रजांचा एक अधिकारी होता. त्या अधिकाऱ्याचं नाव आहे अल्फ्रेड पीज आणि त्या अल्फ्रेड पीजला पत्र लिहिणारा आणि बाबासाहेब आंबेडकर लंडन मध्ये येतात, त्या बाबासाहेब आंबेडकरांना मदत झाली पाहिजे असं पत्र लिहिणारा राजा छत्रपती शाहू राजा आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांना लंडन मध्ये मदत करणारा तो अल्फ्रेड पीज नावाचा अधिकारी आहे. मी त्यासोबत मी हे अत्यंत गांभीर्यानं सांगतोय की खामगावच्या परिषदेमध्ये 1920 ला शाहू महाराजांनी महाराष्ट्रातल्या मराठ्यांना एक आव्हान केलंय. मला माहिती आहे महाराष्ट्रातला मराठा कोणत्या गोष्टीला मानतो, तो गणपती महोत्सवाला किती मानतो आणि शिवजयंतीला किती मानतो हे आम्हाला चांगलं माहिती आहे. तो दहीहंडीला किती मानतो आणि शाहू महाराजाला किती मानतो हे आम्हाला चांगलं माहिती आहे. तो आमच्या तुळजाभवानीला किती मानतो आणि रायगडावर जाऊन शिवाजी महाराजांचं किती दर्शन घेतो याची आपल्या सगळ्या महाराष्ट्राला चांगली कल्पना आहे. पण मी महाराष्ट्रातल्या मराठ्यांना छत्रपती शाहू राजांच्या वतीने आव्हान करतोय. शाहू राजांनी आव्हान केलं की महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी जापान मधल्या सॅमुराई जातीचा आदर्श घ्यावा, असं एक त्यांचं गाजलेलं भाषण आहे. महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी म्हणजे क्षत्रियांनी, शाहू महाराज म्हणतात की जापान मधल्या सॅमुराई जातीचा आदर्श घ्या. आणि काय आदर्श घ्या? की जापान मधल्या सॅमुराई जातीनं जापान बेचिराग झाल्यानंतर पूर्ण सॅमुराई जातीनं आपली संपूर्ण संपत्ती
जापान देशाला दान दिलेली आहे आणि उद्ध्वस्त जापानला उभं करण्याचं काम सॅमुराई जातीच्या लोकांनी केलं. तसं शाहू महाराज म्हणतात की महाराष्ट्रातल्या मराठा समाजानं त्यांचा आदर्श घ्यावा आणि महाराष्ट्रातली देशातली जाती व्यवस्था मोडीत काढावी. स्वातंत्र्य समता बंधुत्वावर आधारित व्यवस्था या देशात निर्माण करावी. हे आव्हान शाहू महाराजांनी मराठा समाजाला केलेलं आहे की सॅमुराई जातीचा आदर्श घ्या आणि जपान जसं उभं त्यांनी केलं तसा महाराष्ट्र आणि पूर्ण देश मराठा समाजानं उभा करावा असं आव्हान शाहू महाराजांनी केलं होतं. ते आव्हान तुम्ही पेलाल, मराठा समाज शाहू महाराजांना नीटपणे समजून घेईल अशी अपेक्षा बाळगतो. आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं हे जे आरक्षणाचं राजकारण चाललेलं आहे त्याचा मी जाहीर निषेध करतो. आणि या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहा असं आव्हान सगळ्यांना करतो. जय भीम, जय शिवराय, खुदा हाफिज. आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल. नमस्कार, आपल्या सर्वांचं भारतीय जनमत न्यूज मध्ये मनपूर्वक स्वागत. आज आपण आपला आगळा वेगळा कार्यक्रम सरपंच बोला की सरपंच या कार्यक्रमात साळुमरे गावच्या विद्यमान सरपंच यांच्या भेटीसाठी आलेलो आहोत. खरं तर महिला सरपंच म्हणून ते कशी जबाबदारी पार पाडतात याविषयी आपण त्यांच्याशी खास बातचीत करणार आहोत. ताई नमस्कार. नमस्कार, मी उज्ज्वला नंदकुमार आगळे, सारुमळे गावचे मी विद्यमान सरपंच आहे. आता मी कार्यरत तीन वर्ष पूर्ण झालेले आहेत. तर माझं कामकाज चालू आहे चांगल्या पद्धतीने. नेमकं काय कामकाज चालतं? म्हणजे ग्रामपंचायत आलं म्हटलं की लोकांना चांगला रस्ता, स्वच्छ पाणी, पिण्याचं पाणी, वीज या मूलभूत गरजा आहेत. मग त्या तुम्ही कशा पुरवता? गावामध्ये नदी असल्यामुळे तर पाण्याचा काही एवढा प्रॉब्लेम नाहीये. कारण का गावाला प्रत्येक घरोघरी प्रत्येकांच्या नळ कनेक्शन हे आहेतच. परंतु फक्त एकच प्रॉब्लेम आहे की आमच्या गावाला फिल्टर पाणी नाहीये. डायरेक्ट कनेक्शन असल्यामुळे डायरेक्ट कनेक्शन ते टाक्यामध्ये ते पाणी जातं आणि फिल्टर पाणी नसल्यामुळे ती एकच चिंता गावची वाटते की डायरेक्ट पाणी असल्यामुळे की लोकांचं आरोग्य हे धोक्यात येतं. त्यामुळं आता फिल्टर पाण्याचं प्लॅनिंग आम्ही सुरू केलेलं आहे की गावाला प्रत्येक घरोघरी फिल्टर पाणी हे मिळालं पाहिजे आणि गावातल्या प्रत्येक व्यक्तीचं आरोग्य हे निरोगी असायला पाहिजे असा प्रयत्न चालू आहे. पाण्याची सोय तर तुम्ही करणारच. हो. मग रस्ते प्रत्येकाच्या घरा